एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर या संस्थेच्या वतीनं उपस्थित सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत। वसंत कानेटकर एक अष्टाक्षरी मंत्र, 52 कशी सोनं, मराठी नाट्यसृष्टीला पडलेलं विलोभनीय स्वप्न, रसिकांच्या कातळ काळजावर अमिट शब्दलेणी कोरणारं एक नाव, नाट्य लेखनाचा फिरता रंगमंच, फुल लाईटच्या प्रकाशात उगवलेलं इंद्रधनुष्य, स्वर्गीय प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण या ठिकाणी संपन्न होतंय। वसंत कानेटकरांचा एक संवाद आहे जिथे गवताला भाले फुटतात या नाटकातील हे मरगट्टे या पहाडी मुलखात लढाईमध्ये तमाम दुनियेला भारी आहेत, ते कोणा या निमित्तानं कोण असले तर कामगिरीची तेजोमय जंत्री संचिताचे धनी आहेत महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय बाबा महाराज यांचे स्वागत सत्कार या ठिकाणी संपन्न होते। लगेचच या ठिकाणी कार्यवाह डॉक्टर सीमा निकम यांनी करावं। परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि ज्यांनी फलटणला विभागीय साहित्य संमेलन घेतलेलं होतं तेव्हा यांचं स्वागत शिवाजीराव माने आबा कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद रहिमतपूर यांनी करावं अशी त्यांना विनंती। स्वागत होते। सन्माननीय बाबा महाराज आणि आदरणीय मनोज दादा यांनी करावं। सन्माननीय बाबा महाराज आणि आदरणीय मनोज दादा यांनी करावं। त्याबरोबर स्वर्गीय प्राध्यापक वसंत कानेटकर यांचे स्वागत सत्कार आजच्या प्रमुख पाहुणे आणि अध्यक्षांनी करावा अशी त्यांना विनंती। अरुण कानेटकर दादा मोमेंट। आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार आमच्या सौ सुमन परशुराम फडतरे माध्यमिक प्रशालेच्या उपशिक्षिका सौ कल्पना राजेंद्र
अभयसिंहराजेंच्या नंतर पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील साहित्य चळवळ निर्माण करेल अशा शोधात असताना अचानक एखादा हेरा सापडला. मान्यवर पदाधिकारी आणि आमच्या साहित्य रहमतपूर शाखेचे सर्व पदाधिकारी, रहमतपूरचे सगळे रहिवासी आणि चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक आणि सर्व सेवक वर्ग, आज या ठिकाणी एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण जमलोय. वसंत काणेटकरांचा पुतळा या ठिकाणी बसवलाय. कधी कधी आपल्याला माहित नसतं की आपल्या नगरीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं काय आहे. रहमतपूर नगरी खरं म्हणजे सातारा, पुणे, मुंबईच्या तुलनेनं खूप छोटी आहे, पण इथली जी वैशिष्ट्य आहेत ती खरोखरच अलौकिक अशी आहे. या शहराचं दिलेलं नाव असेल किंवा ती नैसर्गिक संपत्ती असेल आणि इथं जन्माला आलेली खूप चांगली माणसं. जैविक वय सगळ्यांना असतं, 60, 70, 80 जे काय असेल ते, पण जे वय कालातीत असतं म्हणजे ज्यांना कुठलंच मापदंड वापरता येत नाही. वसंत काणेटकरांचं वय असेल, कवी गिरीशांचं असेल, की जे शतकोन लक्षात राहण्याचं जे वय असतं त्याला मिती नसते. आणि ते वय म्हणजे आज कवी गिरीशांचं स्मारक आपण इथे केलेलेच आहे आणि आज वसंत काणेटकरांचं अर्धपुतळा आज इथे बसवलेला आहे. खरं म्हणजे दोनच गोष्टी मी बोलणार आहे. एक म्हणजे आमचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचं मनापासून कौतुक, कारण इथे एक वैशिष्ट्य तुम्हाला जाणवलं असेल. खरं म्हणजे सातारला शाहूपुरी शाखा आहे आणि रहमतपूरची आपली शाखा आहे, पण विनोदनी हा भेद न करता म्हणजे त्यांना जर काही फंड खर्च करायचे असते तर ते त्यांच्या शाखेमध्ये पण करू शकले असते, पण ते न करता त्यांनी आपण जिल्हा प्रतिनिधी आहोत, आपण कोषाध्यक्ष आहोत, हे सगळं जिल्हा प्रतिनिधी असताना घडले. त्यांनी रहमतपूरमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असं योगदान आपलं दिले. त्यासाठी त्यांना मनापासून खरं म्हणजे सगळ्यांनी टाळ्या वगैरे पाहिजे. आणि एक दृष्टी असावी लागते, म्हणजे संपादक तर आहेतच, पण एक त्यांच्याकडे एक दृष्टी आहे वेगळी की काय चांगलं घडलं पाहिजे, काय चांगलं केलं पाहिजे. म्हणून बासी मर्डेकरांचं स्मारक असेल किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पाठवलेली 1 लाख पत्र असतील किंवा महाराजांच्या मार्फत, शिवेंद्रबाबांच्या मार्फत दिल्लीला केलेलं धरणं आंदोलन असेल, इतकी कामं करणं त्याला एक वेगळी दृष्टी असावी लागते आणि ती विनोद कुलकर्णी यांच्याकडे असल्यामुळं त्यांनी हे सगळं केलं. आणि आम्हाला सुद्धा एक धडाकेबाज कोषाध्यक्ष विनोदच्या माध्यमातून लाभलेला आहे. मी त्यांचंही मनापासून त्यांना शुभेच्छा देते, त्यांचं कौतुक करते, कारण साहित्य परिषद ही आपल्या सगळ्यांच्या अस्मितेची गोष्ट आहे. आणि आज जवळपास 118 वर्ष परिषदेला पूर्ण झाली आणि आपल्याला सांगायला मला आनंद वाटतो की 1878ला पहिलं संमेलन झालं, दुसरं संमेलन 1882ला झालं. हे म्हणजे आपल्या साहित्य परिषदेच्या स्थापनेच्या आधी जेव्हा ग्रंथकार संमेलन सुरू झाली होती त्यावेळेची गोष्ट आहे. आणि मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रहमतपूर, चौंडेश्वर शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथं होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मनोजदादा गोरखोडे आमदार, या संस्थेचे प्रमुख अरुण माने सर, आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह आणि आमच्या मार्गदर्शिका सुनीता राजे पवार, ज्यांनी मला महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली, असे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी रवींद्र बेळकेळ सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुण्याचे कार्यवाह शिरीष चिटणीस, व्यासपीठावर उपस्थित असलेले सचिन बेलागडे, वासुदेव माने, संपतराव माने. रहमतपूर ह्या गावानं मला नेहमीच साथ दिलेली आहे. जनता बँकेची निवडणूक असो, महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक असो, त्यामुळे मी साताराचा असलो तरी रहमतपूरची नाळ माझी कायम आहे. रहमतपूरमध्ये नेहमी कार्यक्रमाला येतो. अरुण माने सरांमुळे ह्या संस्थेमध्ये आलो आणि कवी गिरीशांचं एक उचित स्मारक या संस्थेनं उभं केलेलं होतं, पण त्यांचेच पुत्र कवी गिरीशांचे वसंत काणेटकरांचं इथं काही दिसत नव्हतं. आणि काणेटकर आपल्या रहमतपूरचे आहेत, आपल्या सातारा जिल्ह्याचे, याची माहिती मला होती किंवा रहमतपुरातल्या काही लोकांना होती, पण महाराष्ट्राला नव्हती. कारण जन्मानं काणेटकर रहमतपूरकर असले तरी कर्तृत्वानं ते नाशिककर झालेले होते आणि त्यामुळं काणेटकर म्हणजे नाशिककर अशी एक व्याख्या तयार झालेली होती. आजच्या कार्यक्रमामुळं काणेटकर हे रहमतपूरकर आहे ते उभ्या महाराष्ट्राला समजलेलं आहे. आमचे कार्याध्यक्ष आज इथे मिलिंद जोशी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनी दिलेल्या बातम्या महाराष्ट्राच्या सर्व वृत्तपत्रांनी महाराष्ट्रातल्या सर्व आवृत्त्यांना प्रसिद्ध केल्यामुळे काणेटकर रहमतपूरचे आहेत याची प्रचिती सगळ्या महाराष्ट्राला समजली.
93 साली अभयसिंहराजे भोसले यांनी साताऱ्यात साहित्य संमेलन घेतलं. सातारची एक परंपरा आहे महाराष्ट्र साहित्य परिषद किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सातारा जिल्ह्याने नेहमी महाराष्ट्र साहित्य परिषदेला ताकद दिलेली. मगाशी सुनीताराजेंनी सांगितले की साहित्य संमेलनाची बंद पडलेली परंपरा सुद्धा साताऱ्यातून 1905-06 साली सुरू झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेची जी इमारत उभी आहे ती सुद्धा औंधच्या राजाने दिलेल्या जागेवर उभी आहे. त्या काळात मालोजी राजांनी 5 लाख रुपये त्या इमारतीला निधी सुद्धा दिलेला होता. आणि अभयसिंहराजेंनी सातारा जिल्ह्यातून जी साहित्य चळवळ पुढे नेली महाराष्ट्राची, ते साहित्य संमेलन इतकं गाजलेलं होतं की 93 नंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली. साहित्य संमेलन आणि राजकारण ह्या घटना आज चर्चेला येतात, पण 93 साली मुंबई बॉम्बस्फोट झाला आणि अभयसिंहराजेंनी मागणी केली की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बदलले पाहिजेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवारांना करा अशी अभयसिंहराजेंनी मागणी केली आणि 15 दिवसात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले होते. म्हणजे राजकीय व्यासपीठावरून काय काय दिशा मिळतात याची ही उदाहरणं आहेत. शिवेंद्रराजेंनी मला पहिल्यापासून पाठिंबा दिला, त्यामुळे शाहूपुरी शाखेचं काम मी जोमानं करू शकलो. सातारा जिल्ह्यात आपल्या बासी मर्ढेकर, कवी गिरीश, वसंत कानेटकर आणि कवी यशवंत अशी थोर माणसं सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला किंवा देशाला दिलेली आहेत साहित्य चळवळीला. त्यामध्ये कवी गिरीशांचं आणि वसंत कानेटकरांचं पितापुत्रांचं एक उचित स्मारक रेहमतपूरला व्हावं अशी भावना 1-2 वर्षापूर्वी मनात आली आणि मी सांगितले की आपण इथं वसंत कानेटकरांचा एक अर्धपुतळा करू. म्हणजे दरवर्षी जयंती आणि पुण्यतिथीला काही लोक इथं जमतील, वसंत कानेटकरांना अभिवादन करतील आणि इथे शिकणाऱ्या प्रत्येक मुलाला तो पुतळा बघून लक्षात येईल की वसंत कानेटकर हे आपल्या रेहमतपूर गावाचे आहेत आणि वसंत कानेटकरांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या जागेमुळं आपल्याला अतिशय स्वस्तात मराठी भाषेतून शिक्षण मिळालेलं आहे. त्यामुळं कानेटकर कुटुंबियांच्या ऋणातून, रेहमतपूरकरांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी हे पुतळे आपण उभारतोय, पण हे पुतळे दिशा देणारे आणि प्रेरणा देणारे निश्चितपणे असतील. रवींद्र बेडकरांनी आत्ताच मागणी केली की रेहमतपूर हे कवितेचं गाव झालं पाहिजे. कालच विश्व साहित्य संमेलन पुण्यात झालं, तिथं उदय सामंत मराठी भाषा मंत्री त्यांनी अशी घोषणा केलेली आहे की जी जी कवींची जन्मगाव आहे तिथं कवितांचं गाव किंवा पुस्तकांचं गाव करण्यासाठी महाराष्ट्र शासन भूमिका घेणार आहे. तर मनोज दादा आणि शिवेंद्रराजेंना माझी विनंती राहील की तुम्ही दोघांनी जाऊन उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीसांकडे एक पत्र दिलं तरी रेहमतपूर हे कवितांचं गाव होण्यासाठी कुठलाही अडथळा राहणार नाही. आणि खात्री आहे मला की मनोज दादा कोरेगावचे आमदार झालेले आहे आपले कराड उत्तरचे, आणि त्यामुळे रेहमतपूरचा विकास आता निश्चितपणे वेगानं होईल. तो फक्त रस्त्यांचा, गटारांचा होणार नाही, तर साहित्य आणि संस्कृतीचा सुद्धा निश्चितपणे होईल आणि मनोज दादाकडून आपण तो निश्चितपणे करून घेऊ. मनोज दादा सुद्धा आपल्या पाठीशी या कामामध्ये उभे राहतील. 98 साहित्य संमेलन दिल्लीला होतंय. आता सुनीताराजे पवार इथं शिवेंद्रराजेंच्या शेजारी बसलेले आहेत, तर त्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाही एप्रिलमध्ये 1 एप्रिलपासून होणार आहेत. तर या निमित्तानं मी त्यांना विनंती करतो की 99 साहित्य संमेलन हे साताऱ्यात झालं पाहिजे, यासाठी सुनीताराजेंनी आग्रह धरावा. सुनीताराजेंनी गेल्या वर्षी सुद्धा प्रयत्न केला होता, अंमळनेरला साहित्य संमेलन झालं त्यावेळेस एकमतानं आपल्याला ते मिळालं नाही, एक मत कमी पडलं. पण सुनीताराजेंकडे आता मोठा अधिकार येणार असल्यामुळं निश्चितपणे ते साताऱ्याला साहित्य संमेलन मंजूर करतील आणि शिवेंद्रराजेंच्या नेतृत्वाखाली मनोजदादा घोरपडे आणि इतरांच्या सहकार्यानं आपण ते निश्चितपणे अतिशय उत्तम करून दाखवू. आज या निमित्तानं मला अरुण माने सरांचं कौतुक करायचं. अरुण माने सरांचं वय आणि त्यांचं सगळं कामाची पद्धत बघितली तर तरुणांना लाजवेल असं काम अरुण माने सर करतायत. ते सेंद्रिय शेती करतात, कवी गिरीशांचं स्मारक करतात, रेहमतपूरची साहित्य शाखा चालवतात. तर अरुण मानेंचा आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार त्यांचं अभिनंदन करू. आणि मला असं वाटतं की अरुण माने सरांचा सत्कार आपण शिवेंद्रराजेंच्या हस्ते करूयात, कारण अरुण मानेंना उचित न्याय ह्या कार्यक्रमामध्ये आपण शिवेंद्रराजेंच्या हस्ते सत्कार करून देऊयात. तर मी शिवेंद्र बाबांना विनंती करतो की अरुण माने सरांचा सत्कार करावा. शिवेंद्रराजे आपल्या विनंतीला मान देऊन उभे राहिले, त्यांचे मी आभार मानतो. आमच्या शाहूपुरी शाखेचे कदाचित माझ्या पुढे पाऊल जादा काम हे नवीन अध्यक्ष आमचे नंदकुमार सावंत करतात. तर नंदकुमार सावंतांचाही सत्कार शिवेंद्रराजेंनी करावा.
शाखेचे बाकी आमचे सगळे सहकारी ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले, विक्रम पाटील, RD पाटील, सचिन सावंत, अमर मी आभार मानतो. या कामात त्यांनी पुढाकार घेतला आणि मनोज दादांनी आपलं भाषण करावं अशी विनंती करतो. तर हा आजचा एक अतिशय आगळा आणि वेगळा अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय दिग्गज असणारी मंडळी आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. आज राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये बाबा अगदी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये नेतृत्व करत आहेत. बेडके सरांनी सुद्धा मगाशी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं रहमतपूर नगरीचा इतिहास सुद्धा या ठिकाणी विशद केला. शेंडे सर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यावरणाचा अभ्यास असणारे अभ्यासक आहेत, पर्यावरण तज्ज्ञ आहेत. अशा पद्धतीची अतिशय आपापल्या क्षेत्रामध्ये दिग्गज असणाऱ्या मंडळींच्या माध्यमातून आजचा हा कार्यक्रम संपन्न होतो. खरं तर मला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी या रहमतपूर विषयी माहीत नव्हत्या, त्या आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेंडे सरांनी माहीत करून दिलं. या ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर या गावातील बरीचशी मंडळी आंतरराष्ट्रीय दर्जाची कीर्तीची आहेत. खरं तर परवाच ज्योतिरात्ताजी शिंदे साहेब या ठिकाणी आले होते, तर त्यांनी या ठिकाणी त्यांचे राजपुरोहित आहेत ते बरोबर होते, त्यांच्या ते शेंडे साहेब होते. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मला सुद्धा यांनी या ठिकाणी जे काय पौरोहित्याचं असेल किंवा धार्मिक शिक्षण दिलेलं आहे. आपल्याकडं बेला शेंडेजी सुद्धा एक गायनामध्ये अतिशय चांगलं नाव असणारं असं व्यक्तिमत्व आहे. हे अशा बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आज गायकवाड साहेबांच्या माध्यमातून बेवीजी औद्योगिक क्षेत्रामध्ये हे प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व या ठिकाणी होऊन गेलेले आहे. आज बाबूरावजी चव्हाण असतील, खरं तर मी या गावातील सगळ्यात आमदार व्हायच्या अगोदरचा शेवटचा कार्यक्रम व्यायामशाळेचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं होतं आणि आमदार झाल्यानंतर पहिला कार्यक्रम हा अतिशय सांस्कृतिक अशा कार्यक्रमाला आज या ठिकाणी हजर राहायला मिळतं. या संस्थेकडे जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दिग्गज मंडळी या संस्थेचं कामकाज पाहतायत. कुस्ती क्षेत्राचा एक अतिशय चांगल्या पद्धतीची व्यायामशाळा या ठिकाणी या चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तयार झालेले, त्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचे मल्ल या ठिकाणी तयार होत आहे. आज साहित्य परिषदेशी सुद्धा या ठिकाणी सरांचा संबंध आहे. इथं या ठिकाणी सुनीताराजे पवार ताईंना पाहिल्यानंतर लक्षात आलं, पिंपरीच्या कार्यक्रमात त्यांनी मला सांगितलं होतं की तुम्हाला फार चांगलं भविष्य आहे, म्हणजे तुम्हाला भविष्य पण चांगल्या पद्धतीने कळतंय असं मला म्हणायला काय. तुमची प्रिडिक्शन अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य आहे, त्यामुळे सल्ला घ्यायला तुमच्याकडे इथून पुढच्या काळामध्ये मला आलं पाहिजे. ते अशा पद्धतीने खरं तर रहमतपूर नगरीनं बाबा माझ्यावर सुद्धा फार प्रेम केलेलं आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा खरं तर मला सुद्धा एक हो इथं असं कार्यक्रमात आलं मला बी वाटतं आता योग्य निवड होते आपली काय विषय की या ठिकाणी अतिशय चांगला वारसा असणार ही रहमतपूर नगरी आहे आणि खरं तर हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये येतंय आणि आपल्याला या विभागाचं नेतृत्व करण्याचं भाग्य म्हणजे लाभतंय, हे सुद्धा आपल्यासाठी एक अतिशय चांगली बाब आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कायमच जर आपण बघितलं तर अरुण माने सरांच्या संस्थेविषयी आज रहमतपूर येथे आपल्या कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र रहमतपूर येथे स्वर्गीय आचार्य वसंत कानेटकर यांचा पुतळ्याचं अनावरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीत जी जन्मशताब्दी आहे, जन्मशताब्दीचा सांगता एक औचित्य साधून आज हा कार्यक्रम इथं पार पडतोय. या कार्यक्रमाला माझे सहकारी मित्र आणि आपले आमदार मान्य मनोजदादा घोरपडे आज इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ मान्य डॉक्टर राजेंद्र शेंडे सर इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर मान्य सुनीता राजे पवार प्रमुख कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद, त्याचबरोबर रवींद्र बेडकियाळ जिल्हा प्रतिनिधी, त्याचबरोबर मान्य अरुण कानेटकर आपल्या
प्राचार्य वसंत कानेटकर यांच्या स्नुषा अंजली कानेटकर या सुद्धा आवर्जून इथं नाशिकवरून या कार्यक्रमासाठी आल्या. त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष वासुदेव माने, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, शिरीष चिटणीस, मी सर्वच निमंत्रक नितीन माने, शिवाजी शिंदे, किरण भोसले, आशा भोसले अध्यक्ष, आपल्या श्री अरुण माने आपले सचिव, आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि वडीलधारी त्याचबरोबर तरुण मित्रांनो. खरं म्हणजे मी एक नाव थोडं मागं ठेवलं आणि तुम्हाला पण वाटलं ना की बाबांनी विनोदचं नाव कसं घेतलेलं नाही. पहिलं तर माझं हे साहित्य या जरा क्षेत्राशी तसा संबंध कमी आहे. म्हणजे मला आवडतं नाटक बघायला जाणं, आवडतं गाण्यांचं वगैरे कार्यक्रम म्हणजे ते पण आवडतात. मध्ये आम्ही राहुल देशपांडेंचे वगैरे कार्यक्रम घेतले होते. हे आवडतं. मी असं म्हणणार नाही की मला ते समजतं, पण ऐकायला आवडतं. त्यामुळं आज इथं यायचा विषय एवढाच होता की म्हणजे एक तर विनोदचा आग्रह होता की तुमच्या हस्तेच अनावरण करायचे. मग मला थोडं कळत नव्हतं की विनोद मला सगळीकडे साहित्य परिषदेच्या ह्याच्यात का घेऊन जातोय. आज इथं घेऊन आला. मध्ये आम्ही बासी मर्डेकरांच्या याला मर्ड्याला पण त्यानं मला पण नेलं होतं, म्हणजे निवडणुकीच्या आधी. एकतर मी आता मगाशी यांनी सांगितले की सखोल मार्गदर्शन करा. आता ज्या क्षेत्राचा आपल्याला खरंच अभ्यास नाही त्या क्षेत्रावर सखोल मार्गदर्शन काय तर मी उगाच बोलायचो आणि तुम्ही म्हणायचे मंत्री आलाय काय तर बडबडतो त्याला. पण एक म्हणजे अभिमान आहे सगळ्यांनाच आपल्याला आहे की आज प्राचार्य वसंत कानेटकर हे आपल्या जिल्ह्यातले होते, आपल्या रहमतपूरचे होते. रहमतपूरमध्ये भरपूर मोठी लोक रहमतपूरनं महाराष्ट्राला दिलेली वस्तुस्थिती आहे. उद्योगात, आपल्या सांस्कृतिक क्षेत्रात असं, राजकारणात सुद्धा फार मोठी लोक या गावातनं होऊन गेली, हे आपण सगळेजण करतो. आणि आज संपतराव माने या ठिकाणी आपले अरुण माने या ठिकाणी ही सगळी संस्था ते आणि त्यांच्या भगिनी चालवत आहेत. आज इथं हे जे स्मारक किंवा हे जे पुतळा उभा केलाय त्याच्यामुळं आपल्याला तर आठवण राहीलच राहील, पण आता पुढच्या पिढ्यांना पण प्राचार्य वसंत कानेटकरांचं ज्या वेळेला नाव निघेल त्यावेळेला पुढची सुद्धा या रहमतपूरमधली मुलं मुली सांगतील की हे आमच्या गावचे होते, हे आमच्या रहमतपूरचे होते आणि आम्हाला त्यांच्याचा अभिमान आहे. एक तर आपण जे पुतळ्याचे बघा अतिशय एक म्हणजे वेगळी संकल्पना आहे. सगळी पुस्तकं लावून जे ते असं बघायला मिळणार. तर आपण ते नेहमी पुतळा म्हटलं की चबुतरा उभा केलेला असतो आणि त्याच्यावर मार्बल, एक तर मार्बल लावायची चारी बाजूनं आणि आपलं पुतळ्याचं हे करायचं. पण आज अतिशय सुंदर संकल्पना आहे की ज्या क्षेत्राशी सांस्कृतिक क्षेत्राशी नाटकाच्या क्षेत्राशी त्यांचा संबंध आला त्याची जे पुस्तकं वगैरे त्या ठिकाणी कुठले हे आहेत, हे जेव्हा रायगडाला जाग येते वगैरे सगळं त्या जे काही स्मारक उभं केलं त्याला त्या ठिकाणी त्यांची ओळख ही या स्मारकाच्या निमित्तानं कायम ठेवली आहे. आणि नक्कीच विनोदचा मी आभार मानतो की त्यानं बोलवलं. आता एक तर माझ्यामुळेच 2 तास उशीर झालाय. आता विनोदला माहिती आहे का झाला, म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस पाहुणे मंडळींना वाटेल की मी उशिरा उठतो, पण मी उशिरा उठत नाही. मी 7ला उठतो, मी 7लाच उठतो, मी लवकर उठतो. पण मी बाहेर आल्यानंतर लोक एवढी होती माझ्या ऑफिसला, विनोद बघत होता. मी ऑफिसमध्ये गेलो, मी 2 तास ऑफिसमध्येच होतो. फोन करा, पत्र द्या. 2 तास तिथलं ओरखल्यानंतर कसं बसं ऑफिसमधनं बाहेर पडलो आणि इकडं आलो. त्यामुळे असं काही महाराज म्हणल्यावर 11-12 वाजेपर्यंत असं नाही आहे. हे खरं माझ्यावर विश्वास ठेवा. आमचं सातपूरकरांना माहीत आहे मी बाहेर सकाळी अगदी आता जरा फिरण्यामुळं व्यायाम जरा कमी झालाय. सकाळी 5:30-6ला मी सायकलिंगला असतोय. त्यामुळं थोडं ऑफिसभर आलेलं अडचण काय होती, बंगल्यात येऊन बसलेल्या लोकांना मला म्हणता येत नाही की बसा सगळे मी नंतर येतो. ती कुठंतरी खेडेगावातनं, लांबच्या गावातनं, डोंगरातनं कुठं तरी आलेले असतात. दिवसभर सकाळची इष्टी वगैरे पकडून, काही जण दुधाच्या गाड्या पकडून येतात
आणि आपण तिथनं यायचं आणि आता तुम्ही थांबा मी नंतर येतो म्हणायचं. त्यांना वाटतं की आम्ही येऊन बसलोय आणि हे निघून गेले. कुठं गेले काय गेले हे तसं कोण बघत नाही. त्यांना वाटतं की आम्ही येऊन बसलो होतो आणि बाबा गेले, हे काय बरोबर नाही. त्यामुळे शेवटी मला तिथं थांबायला लागलं. त्यामुळे 1.5-2 तास उशीर झाला. दिलगिरी व्यक्त करतो त्या बाबतीत. पण आज अतिशय एक स्मरणात राहणारा हा कार्यक्रम होतोय. आज सगळ्यांनीच या रहमतपूर गावाबद्दल आणि कवी गिरीश असतील किंवा प्राचार्य वसंत कानेटकर असतील, सगळ्यांच्यामुळे या गावाला या ठिकाणी एक वेगळी ओळख निर्माण व्हावी आणि शासनाच्या माध्यमातून आम्ही नक्की तो प्रयत्न करू. उदय सामंतांनी पण जी घोषणा केली आहे त्या घोषणेचा आपण आपल्या रहमतपूरला कसा फायदा होईल हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहील. दादा असतील, मी असतील, आम्ही नक्की करू. तर दादांनी सांगितलं 50 लाख मी मिळवून देतो आणि कोट्यावधीचा जे असेल ते बाबांकडे जावा. तर दादांना चांगलं माहिती आहे की माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम आहे. मी रस्ता, पूल, भिंत बांधू शकतो. आता स्मारकाला माझ्या डिपार्टमेंटमधनं पैसे काढून द्यायचे म्हणजे माझी चौकशी लागेल. आपल्याला आता हे करायचं असलं तर आपल्याला दादा GAD कडनं थोडं फडणवीस साहेबांना आपल्याला GAD कडनं म्हणजे जे आपलं सामान्य प्रशासन विभाग आहे त्याच्याकडनं आपल्याला हे स्मारकाची मंजुरी आणि जे काही असेल, जे काही म्हणजे आपण जे म्हटलं किंवा हॉल बांधला, जे काही असेल ते आपल्याला करायला लागणार आहे. ते आपण नक्की करू हे आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो. बाकी जास्त वेळ घेत नाही, मला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय आणि त्याचा पण आपल्याला पुरावा देतो. राजू लवंगरे माझ्या गाडीत बसूनच आलाय, मला त्याच्याच गावाला जायचंय. तो म्हणला मी तुमच्या बरोबर येतो. म्हटलं बा आता हा कार्यक्रम झाल्याच्यावर म्हटलं राजू मी काय तुझ्याकडे येऊ शकत नाही. तरी मी त्याला म्हणत होतो की तू तुझ्या गावाला जा, मी डायरेक्ट इकडे येतो. पण नाही म्हटलं, मी माझी गाडी घेऊन तुमच्या मागे येतो. तो इथं आलाय, त्यामुळे मला परत पुढे त्याच्या कार्यक्रमाला जायचंय, त्याबद्दल हे करतो. पण आज ही एक आठवण, हा एक ठेवा आहे, एक आपली ओळख आहे आणि नक्कीच ही म्हणजे या पुतळ्याच्या माध्यमातून, या स्मारकाच्या माध्यमातून प्राचार्य वसंत कानेटकर आणि सातारा आणि रहमतपूर यांचे ऋणानुबंध, यांचं नातं काय होतं हे कायम पिढ्यानपिढ्या लक्षात राहील. आपल्या सुनीता राजेंनी पण सांगितलं तर त्यांच्यावर जबाबदारी येते आणि साहित्य संमेलन सातारला झालं पाहिजे. मला वाटतं ते किती 30 वर्षानंतर 32 वर्षानंतर आपण आता मध्ये 2-3 वेळा आम्ही प्रयत्न केले, पण जरा आमचे प्रयत्न थोडे कमी पडले. पण हरकत नाही, विनोद वगैरे सगळ्यांचं चालू होतं की आपण घ्यायचं आणि आता चला एक चांगलं आहे की आकडा पण चांगला आलाय, 99 आलाय. त्यामुळं आपलं नशिबात असेल म्हणजे, कारण 99 थोडा सगळ्यांचं जास्त की लकी आकडा असतो सगळ्यांना. त्यामुळं आता आणि आपलीच जिल्ह्याची कन्या तिथं जाऊन बसली आहे, तेव्हा आता आपल्याला काय म्हणजे मंजुरी आणायचं काय आपली जबाबदारी नाही, आता ती त्यांची जबाबदारी. इथलं सगळं करायचं आमची जबाबदारी आहे. मी विनोद, आम्ही बेडक्याचं असतील, शिरीष चिटणीस असतील आणि अन्य सगळे परिस्थितीचे इथं समोर बसले सगळे ही इथली जबाबदारी आमची आहे. फक्त जे सातारला घेतलं किंवा काय जी घोषणा असेल ती करायची जबाबदारी ताई तुमची आहे, आमची नाही. आता ते तुम्ही काय तिथं वजन वापरायचं, काय तिथं काय हा दंगाबिंगा करायचा असलं तर आम्हाला बरोबर आम्ही तिथं काय तसं असलं तर ते करायला लगेच येतो, आम्ही काळजी करतो. त्या गोष्टीला आम्ही घाबरत नाही. ते काय एखाद दुसरा गुन्हा दाखल होतो, वकील द्यायचा, जामीन करायचा, त्याला आम्ही तयार आहे. ते आता भरपूर अनुभव घेतलाय जरा. फक्त काय होतं, पासपोर्ट जरा अडकून पडतो एवढंच आहे, सोडवायचं परत आपल्याला काय. परत ताई म्हणतील हे राजकारणी लोक आम्हाला साहित्यिकांना दमदाटी करतात का काय. नाही, पण ह्या वेळेला खरंच आपण म्हटलंय आणि आमची सगळ्यांची एक आहे की ह्या वेळेचं साहित्य संमेलन सातारला झालंच पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे सगळ्यांची आणि आम्ही नक्की यशस्वी करू. आता त्यावेळेला महाराजांनी घेतलं त्यावेळेला एवढा आपला सातारा वाढला पण नव्हता, एवढ्या आपल्याकडे सुविधा पण नव्हत्या. आज हॉटेल झाले, आज एवढी कार्यालय झाली, एवढे आता हे झाले की आता आपल्याकडे सुविधा भरपूर झाल्यात साताऱ्यात. आणि नक्की आपण म्हणजे महाराजांनी केलं ते स्मरणात तर राहिलंच सगळ्या साहित्यिकांच्या आणि परिषदेच्या पण आपण पण जे करू ते पण पुढचे 30-40 वर्ष ताई सगळ्या साहित्यिकांच्या स्मरणात राहील की दुसरं जे सातारला साहित्य संमेलन झालं हे सुद्धा तेवढंच भव्य आणि तेवढंच सर्व साहित्यिकांना आवडण्याच्या दृष्टीनं, त्यांच्या पसंतीला उतरण्याच्या दृष्टीनं झालं. हे आपल्याला या निमित्तानं मी नक्की शब्द देऊ इच्छितो. त्यामुळे थोडा आपण त्या याच्यामध्ये आता निर्णयच करावा ही माझी आपल्याला काहींना विनंती आहे.
परत एकदा मी अरुण माने सरांचं तसंच आपल्या त्यांच्या भगिनी आणि अध्यक्षा सौ आशा भोसलेंचा आभार मानतो. मला इथं बोलवलं, एवढं भाऊसाहेब महाराजांची आपण आठवण काढली त्याबद्दल पण आभार मानतो. महाराजांचं सगळीकडेच मंत्री असताना त्यांनी काम केलं. आता सगळेजण म्हणतात की बाबा पहिल्यांदा मतदारसंघाच्या बाहेर आले, नंतर काय होतं जरा आपण काही गोष्टी पाळत होतो किंवा आमदार म्हणून आपल्यात संघर्ष नको. पण आता मला आता लायसन्स मिळालं, आता मी कुठे जाऊ आता काय दादा काळजी करू नका. आता हा कारण मी आमदार होतो तर सातारा जावळी जातो, आता मंत्री मी काय जिल्ह्याचा नाही, मी महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे मी कुठेही जाऊ शकतो. त्यामुळे आता तुम्ही फक्त सांगा तिथे जर आपल्याला जायचं की मी आहे तिथं, काळजी करू नका. आणि आपले भाजपच्या आमदारांच्या मागे तर मी जिल्ह्यातल्या तर आहेच आहे आणि बाहेर सुद्धा आपण त्याप्रमाणे काम करू. लातूरचा आता पालकमंत्री पद मिळाले, कालच मी लातूरवरनं 2 दिवस तिकडे गेलो होतो, कालच आलो. आणि तिथं सुद्धा आपल्याला मराठवाड्यामध्ये छत्रपतींच्या बद्दल जी म्हणजे काय म्हणायचं प्रेम किंवा छत्रपती घराण्याबद्दल असणारी श्रद्धा त्यांचे, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते खरं वाटत. म्हणजे आपल्याला पश्चिम महाराष्ट्र वाटतो की पश्चिम महाराष्ट्रात छत्रपतींचं जास्त आहे, पण मला तर उलट तुम्ही मराठवाड्यात जावा, मराठवाड्यात एवढं ती निजामशाही वगैरे सगळं होतं, पण तरी तिथल्या लोकांमध्ये घराण्याबद्दल असणारी जी आपुलकी, प्रेम, श्रद्धा, जे काय तुम्हाला त्याला म्हणायचे, तुम्हाला भयानक ते बघायला मिळेल मराठवाड्यामध्ये. ही वस्तू जी मी 2दा जाऊन आलो, मी दोन वेळेला गेलो, त्याच्या ह्याच्यातनं मी अनुभव घेतलेला आहे, मी बघितलंय, मी अनुभव घेतलाय म्हणून मी बोलतोय. त्यामुळे नक्कीच तिथली पण लोक एवढी आपल्या छत्रपतींच्या घराण्यावर प्रेम करणारे आहेत. आणि नक्कीच महाराष्ट्रात आहे म्हणा, पण नक्कीच मराठवाड्यामध्ये ती जाणीव ही गेल्यानंतर तिथं जास्त होती, असं नक्कीच मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आणि त्याप्रमाणे तिथं सुद्धा एक सातारकर म्हणून आपला तिथं कसा उमटवता येईल हा प्रयत्न मी नक्की लातूरमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या वतीनं करीन, एवढा आपल्याला सुद्धा सगळ्यांना शब्द देऊ इच्छितो. परत एकदा माने सरांचा आभार मानतो, मला बोलवलं, विनोदचं पण. आणि असंच आता जरी खरं म्हणजे मला आपल्याला थोडे, पण मला वाचनाची पण आवड आहे. तर माझ्यात एक जरा गुण असा आहे की मला एका ठिकाणी जास्त वेळ बसवत नाही. मला ते जास्त वेळ अर्धा पाऊण तास एका ठिकाणी बसलं की थोडं ते रेस्टलेसनेस म्हणतो ना आपण, अस्वस्थ व्हायला लागतं मला जास्त वेळ बसले की. त्यामुळे ते जरा थोडं, त्यामुळं एखादं पुस्तक जरी वाचायला घेतलं तरी ते असं पूर्ण होत नाही दादा, ती कुठंतरी निम्यावर राहतात, ते विषय तिथं थांबून जातो. असे जरा काही दोष असतात आपल्यामध्ये, ते जरा माझ्यामध्ये हा एक दोष आहे. पण तरी या क्षेत्राची नक्की मला आवड आहे. विनोद वगैरे आम्ही साताऱ्यामध्ये नवीन कार्यक्रम, आता आम्ही काही मध्ये बोललो, आम्ही आता शिवजयंतीला 1 दिवसाचा शिवसाहित्य संमेलन घेतोय. म्हणजे फक्त छत्रपती म्हणजे नुसतं शिवाजी महाराज नाही, तर त्यांच्या बरोबर असणारे सगळे जे मराठी शाहीमधले जे सगळे होते, शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील किंवा त्यांचे जे सगळे सेनापती, त्यांचे सरदार असतील, या सगळ्यांबद्दल जे काही म्हणजे साहित्य उपलब्ध आहे ते 1 दिवसासाठी ठेवायचं. आणि त्या दिवशी अजून इथे गोष्ट संपत नाही, या नाटकाचं पण आपण हे ठेवलंय, म्हणजे 17 तारखेला म्हणजे प्रयोग. त्यामुळं ती पण मृणाल कुलकर्णींचा हे आहे, उद्घाटन आहे त्यांच्या हस्ते. आणि आपण पण सगळ्यांनी या करा. आता रहमतपूर म्हटल्यावर आपण सगळे साहित्याशी संबंधित आहे. मानेसाहेब आपण सगळ्यांना घेऊन या सातारला द्यायला. खरंच हे अतिशय चांगला कार्यक्रम आहे. फक्त आता जरा ठिकाण आमचं चाललंय का नाही, शाहूकला मंदिर आम्ही केलंय, मग सगळ्यांनी द्यायला यावं. आजच आपल्याला निमंत्रण देतो. मी विनोद, आम्हीच याच्यामध्ये संयोजक आहेत, त्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला पण सातारला यावं ही विनंती करतो. परत एकदा मला या निमित्तानं आपल्या संस्थेचे सर्वांचं मनापासून आभार मानतो. मला इथं बोलवलं आणि माझा सत्कार केला, दादांचा सत्कार केला त्याबद्दल. आणि थांबतो. 2-3 निवेदन जे दिले त्याचा पण आमच्याकडनं जी काही सहकार्य करता येईल, डीपीडीसीतनं असेल, म्हणजे मॅट्स वगैरे काय तर ते तर आपण उपलब्ध करून देऊच, ती काय अडचणीचा विषय नाही. मी आहे, दादा आहेत, आपले DSO जे आहेत, क्रीडा अधिकारी, त्यांना आम्ही सूचना देऊ. आणि जे काय मॅट बीट साहित्य जे काय आपल्याला पाहिजे आपल्या स्पोर्ट्ससाठी
ते 100% आपल्याला उपलब्ध करून देऊ. बाकीचं जे अर्थसहाय्याचं जे आहे त्याचं कसा मार्ग काढायचा, काय करायचं हा नक्की प्रयत्न आपण करू एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या शुभ कार्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले माननीय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मी विशेष आभार मानतो. आपल्याला सांगायला आवडेल, रहमतपूरवाल्यांना माहीत असेल सुद्धा पेपरमध्ये वाचून, पण बाबांचा साधेपणा असा आहे की जरी ते मंत्री झाले तरी त्यांनी म्हणजे छत्रपती घराण्याचं बोलायला त्यांच्या मागं मोठं आहेच, परंतु इतके वर्ष त्यांनी आमदारकी भूषवलेली आहे. आता ते मंत्री झाले तरी प्रोटोकॉल म्हणून जो काही शासनाचा असतो तो त्यांनी नाकारला. जनरली प्रत्येकजण त्याच्यासाठी आवर्जून खटपट करत असतो, पण बाबांनी तो नाकारला आणि सर्वसामान्य माणसांची जी त्यांची नाळ आहे ती तुटू नये याच्यासाठी त्यांनी खबरदारी घेतली. वेळात वेळ काढून बाबा इथं आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय आमदार मनोजदादा घोरपडे यांचेही मी आभार मानतो. अरुण कानेटकर, सुनीताराजे पवार, शिरीष चिटणीस, रवींद्र बेडक्या, त्याचप्रमाणे संपतराव माने व वासुदेव माने, सचिन बेलागळे, राजेंद्र लावंगारे यांचे मी विशेष आभार मानतो. आमच्या मसाप शाहूपूर शाखेचे सर्व पदाधिकारी, रहमतपूर शाखेचे सर्व पदाधिकारी, चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक वर्ग आणि विशेष नमूद करायला मला आवडेल की इथला जो स्टाफ आहे त्यांचं आवर्जून कौतुक केलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेला मी या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मी आणि सचिन सावंत आम्ही येत होतो तेव्हा असं जाणवलं की अरुण माने सर जे आहेत ते म्हणजे त्या सगळ्या शिक्षकांचे इतके जे ते सचिव जरी असले तरी सगळ्यांना बरोबर घेऊन चालतात. त्यांचे मला विशेष आभार मानावे लागतील. इतका सुंदर कार्यक्रम ज्यांनी नियोजन केलेलं आहे त्या सर्व आयोजकांचे मी आभार मानतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो की आपण सर्वजण इतक्या उन्हाचे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला. आपलेही आभार मानतो. धन्यवाद.